नागपूरमधील 63 इमारती विमानाच्या लँडिंग आणि टेक ऑफसाठी अडथळा ठरत आहे। या इमारतींना डेंजर झोन म्हणून घोषित करण्यात आले। याबाबत विमानतळ प्राधिकरण कारवाई करेल। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली आहे, त्यामुळे 2,500 कृषी फीडर अडचणीत आले। पाऊस नसल्याने दिलेल्या खतांचा डोस वाया जाण्याची भीती आहे। मोटर पंप धारकांना देखील वीज तुटवड्याचा सामना करावा लागला आहे। यवतमाळच्या पांढरागवडा या शहरामध्ये सध्या नगरपालिकेचं दुर्लक्ष झालं। शहरात सगळीकडे अस्वच्छता आहे। यामुळे अनेक नागरिकांना ताप, अंगदुखी, उलटी, डोकेदुखी असे आजार होत आहेत। यामुळे आता उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी झाली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।